गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता आम्ही सकाळचे वाजले आहे 5:30। तर आता आम्ही चाललो आहोत गावी। तर गावी काय आहे, तर गावाला आहे आमची जत्रा। तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललो गाव। तर तुम्हाला दाखवते आता पुढे पुढे, तुम्ही नक्की पहा। तर आता इथं आम्ही निघालो होतो म्हणजे गावाला जायला। तर सकाळचे इथं वाजले होते 5:30 वाजले होते। तर इथं म्हणजे हा जो आहे, तर हा आहे याचा हे आहे घाट आहे। तर बोगदा आहे। तर बोगदा म्हणजे पुढे आल्यावरती घेतला तर लोणावळ्याचा बोगदा आहे हा। तर बोगद्यामधून जेव्हा आम्ही हे होतो तेव्हा खूप म्हणजे सकाळचे हे झालं होतं 6:30 वाजले होते। आम्ही घरनं 5:30ला निघालो। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता सकाळचा व्ह्यू हा 6:45चा व्ह्यू आहे हा 7:30चा। तर तो पाहू शकता तुम्ही किती म्हणजे छान असा व्ह्यू आहे। सूर्य वगैरे उगवला होता, खूप छान वाटत होतं आणि खूप थंडी होती। आता गरमी चालू आहे तरी पण खूप थंडी लागत होती सकाळी, कारण का आम्ही लवकर निघालो होतो त्याच्यामुळे खूप थंडी लागत होती। आणि थंडी म्हणजे एवढी ना थंडी काय, इथं पाहू शकता इथं ही माझी पिल्लू पुढे बसली होती, तर मी पाठीमागं बसले होते कारण का पाठीमागं बसायला जरा कम्फर्टेबल। आणि सकाळी जरा मला गावाला जायचं म्हटलं का जरा पाठीमागं बसलं ना तर सकाळ सकाळी मला ते जो गाडीमध्ये हे लावतात ना एअर फ्रेशनर वगैरे, त्याने मला खूप त्रास होतो। तर इथं मी पाठीमागे बसले होते आणि पाठीमागून छान असं आपले व्हिडिओ शूट करत होते। तर पाहू शकता तुम्ही छान असं आपलं सूर्य उगवला होता, छान असं दर्शन झालं सूर्यदेवताचं आपलं। आणि त्याच्यानंतरला तुम्ही पाहू शकता साईडनं असा डोंगर आहे छान असा। तर आम्ही आहे तर इथं पाहू शकता माझी पिल्लू नंतरला पाठी आली, मग तिला झोपायचं होतं। मग इथं बॅग वगैरे होता, इथं आमचे साहेब गाडी चालवत होते, त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी पाठीच बसले होते। कारण का नंतरला मग मी त्यांना ते एअर फ्रेशनरचे असतं ते मी ठेवून द्यायला सांगितलं। त्याच्यानंतरला मग मी पुढे बसले, पुढे गेलं तर इथं आहे हा दुसरा हा कामशेतचा बोगदा आहे, कामशेतचा बोगदा आहे हा। तर आमच्या गावाला त्याने सगळीकडं बोगदे लागतात, कारण खंडाळ्याचा बोगदा, कामशेतचा बोगदा असं भरपूर आहे, 2-3 लागतात आम्हाला जाताना। आता पावसाळ्यात वगैरे खूप छान वाटतं असं, म्हणजे सगळीकडनं पाणी वगैरे पडताना खूप भारी वाटतं। पण बोगद्यामध्ये गाडी थांबवली जात नाही, त्या रिस्की असतं म्हणून। तर साईडला पाहू शकता हा सूर्य उगवलेला आहे, छान असं सूर्य उगवलेला तर छान किरण पडत होती, मस्त वाटत होतं। आणि इथं पाहू शकता आम्हाला ह्यावेळेस ट्रॉफिक लागलीच नाही जायला आम्हाला। आम्ही शनिवारी गेलो 13 तारखेला, त्याच्यामुळे अजिबात ट्रॅफिक नाही लागलं। तर इथं फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत। तर हा एक कॅनल आमचा पोटपाट आहे, तर आमच्या पोटपाटलाच पाणी असतं 12 महिने। तर हा पोटपाटच्या नंतरला आमचं घर सुरुवात होती घराची, म्हणजे घराकडे जाण्याची जो रस्ता आहे तो सुरुवात होती इथून पोटपाट नंतरला। तर पाहू शकता तुम्ही छान असे मी गाणे वगैरे लावले होते मस्तपैकी आणि चाललो होतो, गाणे वगैरे वाजत होते। कारण गाणे वगैरे याच्यात घ्यायला हे नाही आहे, म्हणजे ते हे लागतं त्याला, म्हणून मग मी गाणे वगैरे हे घेत नाही याच्यामध्ये। तर हे पाहू शकता इथं आहे आमचं मंदिर आहे, गणपतीचं छोटंसं मंदिर आहे आमच्या घराच्या तिथेच आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता, तुम्ही पहा हे जे मंदिर आहे। आणि इथं हे जे आहे हे आहे आमच्या बाजूला ते आहेत त्यांची शेती, त्यांनी घर बांधलेलं आहे। आणि हे जे पाहत आहे ते आहे आमचं घर हे। तर फायनली आम्ही इकडनं घरी पोचलो आहोत। घरी पोचल्यानंतरला म्हणजे यात्रेसाठी आम्ही गावाला आलो आहोत। फायनली आम्ही गावाला पोचलो। सकाळी आम्ही 4 वाजता उठलेलो, 5 वाजता घरातून निघालो। तर हे आमचे हा एक खंडू आहे आणि काय मल्हार, एक आहे टोम्या। तर ही आहे माझी मुलगी आणि आहे आमचे कारभारी। तर हे जे आहे ते दोघंजणं ते त्यांना खायला घालत होते, बिस्किट वगैरे आणलं होतं ते। माझ्या मुलीला डॉगी खूप आवडतात, पण तेवढी घाबरते, पण तिला डॉगी खूप आवडतात। तर इथं मग त्यांनी ते बिस्किट खातच नव्हते, त्यांना बिस्किट आवडत नाही। तर कसा वाटला तुम्हाला